तर बघा आज आपण बघणार आहे न्यू टॉपिक मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ 3D सिरीज एलिमेंट. ठीक आहे. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी जे आहे इट इज ओनली कन्सर्न विथ द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन, हे आपल्याला आधीच माहीत आहे. ठीक आहे. त्याच्या आधी आपण जे की 2-3 कन्सेप्ट शिकलेलो आहे युनिट नंबर 1मध्ये, ते माहीत करून घेऊ. ठीक आहे. तर बघा, व्हेन मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड टू सबस्टन्स, जेव्हा आपण काय करू, एखाद्या सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू, मेनली 2 टाईप ऑफ मॅग्नेटिक बिहेवियर आर ऑब्झर्व. ठीक आहे. दोन टाईपचं मॅग्नेटिक बिहेवियर आपल्याला पाहायला मिळते. एक असे सबस्टन्स असतात ते मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतात, आणि दुसरे असे ते काय होतात, मॅग्नेटिक फील्ड मधून काय होतात, ते रिपेल. ठीक आहे. म्हणजे एक होतात अट्रॅक्ट आणि एक होतात रिपेल. त्यांना आपण दोन नावं दिलेली आहेत. एक म्हणजे डायमॅग्नेटिझम आणि दुसरं म्हणजे पॅरामॅग्नेटिझम. ठीक आहे. तर आणखीन पण याचे प्रकार आहे. जसं आपण शिकलो, पॅरामॅग्नेटिझम बघितलं, आपण डायमॅग्नेटिझम पण बघितलं, नंतर फेरोमॅग्नेटिझम बघितलं, नंतर अँटी फेरो वगैरे आपण बघितलं. ठीक आहे. तर मेनली दोन टाईपचे असतात. एक मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होणारे, त्याला आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक, आणि मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट न होणारे म्हणजे रिपेल होणारे, त्याला आपण म्हणतो डायमॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिझम. ठीक आहे. ओके. मग बघा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी, की डायमॅग्नेटिक सबस्टन्स आर रिपेल बाय अप्लाइड फील्ड. तर अप्लाइड फील्ड म्हणजे कोणती फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, वाईल द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आर अट्रॅक्टेड. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स ठेवले तर ते काय होतात, अट्रॅक्ट होतात, आणि डायमॅग्नेट जर ठेवले तर ते काय होतात, रिपेल होतात. ठीक आहे. पुढं बघा, सबस्टन्स विचार. आता असे सबस्टन्स जे कसे आहे, विच आर अट्रॅक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली आर सेड टू बी फेरोमॅग्नेटिक मॅग्नेटिक. ठीक आहे. हे पण आपण बघितलेलं आहे की असे सबस्टन्स ते खूप जास्त प्रमाणात मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतात, त्याला आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स किंवा फेरोमॅग्नेटिझम. हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. ठीक आहे. आता पुढं बघा, इन फॅक्ट फेरोमॅग्नेटिझम इज अन एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ पॅरामॅग्नेटिझम. मेनी ऑफ द ट्रान्झिशन मेटल आयन आर पॅरामॅग्नेटिक. आता जे की फेरोमॅग्नेटिझम आहे, इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ पॅरामॅग्नेटिझम. तर पॅरामॅग्नेटिझम म्हणजेच काय असते, की ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात किंवा मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. तर त्याचं जे की एक्स्ट्रीम केस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण खूप खूप पुढे गेलो, खूप जास्त आपण त्याच्यामध्ये पुढे गेलो, तर वी गेट फेरोमॅग्नेटिझम. म्हणजे अत्यंत हे काय होतील, अट्रॅक्ट होतील मॅग्नेटिक फील्डकडे. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिझम. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फेरोमॅग्नेटिझम इज अन एक्स्ट्रीम केस ऑफ पॅरामॅग्नेटिझम. ठीक आहे. दोघंही काय होतात, मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. पुढे बघा, आता आपले जे काही ट्रान्झिशन एलिमेंट आहेत 3D सिरीजचे, आपण त्यांच्याबद्दल बोलत आहे. सर्व कसे आहे, त्यांचे जे की आयन्स असेल ते कसे आहे, पॅरामॅग्नेटिक इन नेचर. आयन्स म्हणत आहे मी इथं. ठीक आहे. आयन्स म्हणजे त्यांनी काहीतरी इलेक्ट्रॉन लॉस वगैरे केलं असेल, तेव्हा जे आयन बनतील ते कसे असेल, पॅरामॅग्नेटिक इन नेचर. ठीक आहे. त्यांचं जे की असं बिहेवियर आहे, की का बरं ते पॅरामॅग्नेटिझम शो करतात, ते आपल्याला काय करणं इथं डिस्कस करणं. ठीक आहे. तर बघा, पॅरामॅग्नेटिझम अराईज फ्रॉम द प्रेझन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुम्ही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स, की जे की 3D सिरीजला पॅरामॅग्नेटिझम आहे, म्हणजे ते मॅग्नेटिक फील्डकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. तर त्यांचं एकच मेन रिझन आहे, ते म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, प्रेझन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. जर दिलेल्या कोणत्याही एखाद्या सबस्टन्समध्ये प्रेझन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन नसेल, तर ते पॅरामॅग्नेटिझम शो करणार नाही. तर ते काय शो कराल, इट शो द डायमॅग्नेटिझम. ठीक आहे. तर तसंच इन केस ऑफ 3D सिरीजबद्दल पण आहे, की जर अनपेअर इलेक्ट्रॉन असेल आपल्या 3D सिरीजच्या एलिमेंटमध्ये, त्यांच्या आयन्समध्ये, तेव्हाच ते काय असेल, ते असेल पॅरामॅग्नेटिझम. अदरवाईज ते काय असेल, मग डायमॅग्नेटिझम. तर हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे, की पॅरामॅग्नेटिक मॅग्नेटिझम अराईज फ्रॉम द प्रेझन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. ठीक आहे. इच सच इलेक्ट्रॉन हॅव्हिंग मॅग्नेटिक मुवमेंट. आता का बरं अनपेअर इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे? बघा, आता प्रत्येक इलेक्ट्रॉनला काय असते, एक दोन प्रकारच्या मॅग्नेटिक मुवमेंट राहतात. ठीक आहे. किंवा त्याला मुवमेंट राहतात. ठीक आहे. आता बघा, अनपेअर इलेक्ट्रॉनलाच आपण का बरं इथं महत्त्व दिलं, पेअर इलेक्ट्रॉनला का बरं महत्त्व दिलं नाही, की पेअर इलेक्ट्रॉन जे की मॅग्नेटिक मुवमेंट असेल, ते हा इलेक्ट्रॉन याचा स्पिन वेगळा आहे, याचा स्पिन वेगळा आहे, एकमेकाला कॅन्सल करा. ठीक आहे. म्हणजे पेअर इलेक्ट्रॉनमुळं मॅग्नेटिक मुवमेंट काही येत नसते. ठीक आहे. मग फक्त अनपेअर इलेक्ट्रॉनमुळंच काय असते, तिथं मॅग्नेटिक मुवमेंट राहते. मग आता बघा, आपण जर कोणताही इलेक्ट्रॉन जर घेतला, कोणताही इलेक्ट्रॉन, इच सच इलेक्ट्रॉन हॅव्हिंग मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएट विथ स्पिन अँग्युलर मोमेंटम. कोणताही जर इलेक्ट्रॉन आपण घेतला, त्याला दोन प्रकारच्या मोमेंटम राहतात. ठीक आहे.
एक स्पिन अँग्युलर मोमेंटम अँड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. आपण हे बघितलेलं आहे की आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहे असा. ठीक आहे. तर तो काय करेल, त्याच्या ऑर्बिटमध्ये तो फिरेल. ठीक आहे. जे की ऑर्बिट आहे न्यूक्लियस भोवती त्याच्यामध्ये तो फिरेल, म्हणजे त्याला काहीतरी ऑर्बिटल मोमेंटम असेल. ठीक आहे. आणि तो जो काही इलेक्ट्रॉन आहे स्वतःभोवती पण फिरेल. ठीक आहे. त्याला काय असेल, तर स्वतःचं स्पिन असेल, स्पिन मोमेंटम. म्हणजेच बघा की इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती ऑर्बिटमध्ये तर फिरतोच. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. मग जेव्हा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती ऑर्बिटमध्ये फिरल, तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आणि जेव्हा तो स्वतः भोवती फिरतो, म्हणजे न्यूक्लियस भोवती फिरता फिरता तो स्वतः भोवती पण फिरतो. जसं आपली पृथ्वी फिरते ना, तसंच काहीसं इथं आहे. ठीक आहे. मग जेव्हा तो स्वतः भोवती पण फिरतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो स्पिन अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. मग कोणताही जर आपण इलेक्ट्रॉन घेतला तर दोन प्रकारच्या तिथं मोमेंट राहतात तिथं. एक स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ऑर्बिटल्समध्ये फिरणं म्हणजे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, आणि स्वतःभोवती फिरणं म्हणजेच काय, स्पिन अँग्युलर मोमेंटम. हे लक्षात ठेवायचं. मग हे जे की दोन आहेत स्पिन याला इलेक्ट्रॉनला, त्याच्यामुळे त्याला काय येते, मॅग्नेटिक मुवमेंट किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी येतात. ठीक आहे. परंतु आपण जर 3D सिरीजचा विचार केला, ठीक आहे, लक्षात ठेवायचं इथं, जर आपण दोन गोष्टी बघितल्या, परंतु 3D सिरीजचा जर विचार केला, फॉर द कंपाऊंड ऑफ द फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशन इन मेटल, द कंट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज इफेक्टिव्हली क्वेंच अँड हेन्स इज नो इज ऑफ नो सिग्निफिकन्स. परंतु 3D सिरीजमध्ये एक लक्षात ठेवायचं नेहमी, इथं दोन जे की मुवमेंट बघितले आपण, त्याच्यापैकी एकच मुवमेंट फक्त कार्य करते, आणि ते असेल फक्त स्पिन मुवमेंट. या 3D सिरीजमध्ये जे कंट्रीब्युशन आहे ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंटचं टोटल मॅग्नेटिक मुवमेंटला, ते तिथं काय असते, क्वेंच म्हणजे काय, इथं शून्य राहते, तिथं राहते झिरो. बघा आपल्याला माहीत आहे की ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल होते. ठीक आहे. स्मॉल एल इक्वल टू किती असेल, इथं झिरो असेल. क्वेंच म्हणजेच काय, जे की ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे इथं, ते शून्य असणार. ठीक आहे. मग ऑर्बिटल अँग्युलर मोमेंट जर शून्य आहे, तर इथं बाकी राहिलं कोणचं, इथं बाकी आहे फक्त आता स्पिन अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. आपण 3D सिरीजचा विचार करता येतं की 3D सिरीजमध्ये फक्त स्पिन अँग्युलर मोमेंटम राहते. फक्त त्याच्याचमुळे स्पिन अँग्युलर मोमेंटममुळंच हे जे की 3D सिरीजचे एलिमेंट आहे यांना काय येते, मॅग्नेटिझम येते. याच्यामध्ये जे की ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे याचा काही तिथं रोल नसतो. ठीक आहे. ओके, हे लक्षात घ्या तिथं. पुढे बघा आता, फॉर दिस मॅग्नेटिक मुवमेंट इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. आणि जे की आपण यांची मॅग्नेटिक मुवमेंट काढू मग आता 3D सिरीजच्या एलिमेंटची किंवा त्यांच्या आयनची, तर ते आपण काढू शकतो त्यांच्यामध्ये किती नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरून. मी तुम्हाला आधी सांगितलं की महत्त्वाचं काय इथं, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता मग एक फॉर्म्युला डेराईव्ह केला सायंटिस्ट बोर. ठीक आहे. त्यांनी एक फॉर्म्युला डेराईव्ह केला. त्याच्यामध्ये बघा काय होते, द मॅग्नेटिक मुवमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन अँड इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग स्पिन ओनली फॉर्म्युला. आता याला आपण स्पिन ओनली फॉर्म्युला का बरं म्हटलं, इथं फक्त आपण इलेक्ट्रॉनचा स्पिनबद्दलच काय करताय, विचार करत आहे. इथं इलेक्ट्रॉनचं जे की ऑर्बिटल मोमेंटम आहे ते आपण विचारात घेत नाही, कारण इथं ऑर्बिटल मोमेंटम एल इक्वल टू किती आहे, झिरो आहे. ठीक आहे. मग हा जो काही फॉर्म्युला आहे, म्यू इक्वल टू अंडर रूट एन इन ब्रॅकेट एन प्लस टू, याला म्हणतात स्पिन ओनली फॉर्म्युला. हे लक्षात ठेवायचं. स्पिन ओनली फॉर्म्युला इट इज यूज ओनली फॉर द 3D सिरीज एलिमेंट किंवा डी ब्लॉक एलिमेंट. कशासाठी, टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंट. इथं हा जो काही सिम्बॉल आहे याला आपण म्हणतो म्यू. तर म्यू का असते, हे मॅग्नेटिक मुवमेंट काढण्याचा काय सिम्बॉल आहे, किंवा मॅग्नेटिक मुवमेंट आपण म्यू या ग्रीक लेटरनं दाखवतो. ठीक आहे. आता पुढं बघ, या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही काय करू शकता. आता इथं हा जो की फॉर्म्युला आपल्याकडे आहे, म्यू इक्वल टू अंडर रूट एन प्लस टू, इथं असते युनिटचं बोर मॅग्नेट्रॉन. बी एम म्हणजेच काय, बोर मॅग्नेट्रॉन. बोर सायंटिस्टचं नाव आहे ते. ठीक आहे. आता बघा इथं एन म्हणजेच काय, ठीक आहे, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, म्यू म्हणजेच काय, मॅग्नेटिक मुवमेंट. आपण कोणत्याही आयनची का किंवा एखाद्या मेटलची काय करू शकतो, मॅग्नेटिक मुवमेंट काढू शकतो, परंतु ओनली फॉर 3D सिरीज विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. ठीक आहे. मग म्यू म्हणजेच काय, इथं मॅग्नेटिक मुवमेंट. मग आता बघा, व्हेअर एन इज द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन अँड म्यू इज द मॅग्नेटिक मुवमेंट. मग तुम्हाला दोन टर्म समजली इथं की म्यू म्हणजेच काय असेल, मग इथं असेल मॅग्नेटिक मुवमेंट, आणि एन म्हणजेच काय, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. जे आपल्याकडे स्पेसिस असेल
इट मे बी आयन्स और इट मे बी मेटल, ठीक आहे, किंवा ॲटम असेल तर त्याच्यामध्ये जेवढं की नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन असेल त्याला आपण एन म्हणतो. एन इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. आणि म्यू म्हणजेच काय आपलं मॅग्नेटिक मोमेंट, ठीक आहे. तर पुढे बघा, अ सिंगल इलेक्ट्रॉन हॅज अ मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ 1.73 बोर मॅग्नेट्रॉन. तर आपल्याकडे बघा आता एन इक्वल टू किती ठेवला आपण, एन एक जर ठेवला तिथं काय येईल मग अंडर रूट येईल, ठीक आहे. 1 इन ब्रॅकेट 1+2, ठीक आहे. हे किती येईल मग, तीन येईल. अंडर रूट 3 म्हणजेच काय येईल मग, त्याची व्हॅल्यू किती येईल 1.73, ठीक आहे. लक्षात ठेवायचं येतात फॉर्म्युला, लक्षात ठेवायचा म्यू इक्वल टू काय आपल्याकडे अंडर रूट एन+2. n+1 नाही ते n+2 लक्षात ठेवायचं. इथं गलती करायची नाही. खूप जण इथं n+1 लिहितात, ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं, इथं n+2 आहे. पुढं बघा आता, तुम्हाला युनिट समजलं याचं काय, युनिट काय याचं बोर मॅग्नेट्रॉन, ठीक आहे. हे जी की आपण मॅग्नेटिक मुवमेंट काढली याचं युनिट काय, बी एम म्हणजे बोर मॅग्नेट्रॉन, ठीक आहे. तर पुढे बघा, द मॅग्नेटिक मुवमेंट इन्क्रीज विथ इन्क्रीज नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ज्याच्यामध्ये जास्त अनपेअर इलेक्ट्रॉन असेल त्याची जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे जे आपण या फॉर्म्युल्यानं काढू ते जास्त असेल. म्हणजे जेवढे जास्त काय वाढते नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन वाढेल तेवढं जास्त काय असेल तिथं मॅग्नेटिक मुवमेंट असेल, ठीक आहे. पुढे बघा, द ऑब्झर्व मॅग्नेटिक मुवमेंट गिव्ज अ युजफुल इंडिकेशन हाऊ द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द ॲटम. तर बघा, समजा आपल्याकडे मॅग्नेटिक मुवमेंटची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे म्यूची व्हॅल्यू आहे. सॉरी, हा म्यू आहे, हा न्यू नाही तो. आपल्याकडे MU आपल्याकडे म्यूची व्हॅल्यू आहे. तर त्याच्यावरून आपण सांगू शकतो की दिलेल्या कॅटाईनमध्ये किंवा जो की आयन आपल्याकडे आहे किंवा ॲटम आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन किती असेल, ठीक आहे. म्हणजे आपण ऑब्झर्व मॅग्नेटिक मुवमेंटवरून काय सांगू शकतो की दिलेल्या कॅटाईनमध्ये नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन किती असेल किंवा ॲटममध्ये नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन किती असेल, ठीक आहे. कारण हे जे की म्यू आहे कशावरून काढतो आपण, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनवरून. मग आपल्याला जर म्यू माहीत झाला तर आपण काय करू शकतो, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इझिली सांगू शकतो, ठीक आहे. ओके. आता बघा, तुम्हाला दिलेलं बघा इथं, द ऑब्झर्व मॅग्नेटिक मुवमेंट गिव्ज अ युजफुल इंडिकेशन अबाउट द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ॲटम. ॲटममध्ये असेल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, मॉलिक्यूलमध्ये किंवा आयन्समध्ये, ठीक आहे. ओके. तर बघा, द मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेटेड फ्रॉम द स्पिन ओनली फॉर्म्युला अँड दोज डिराईव्ह एक्सपेरिमेंटली फॉर सम आयन ऑफ द फर्स्ट टू ट्रान्झिशन मेटल आर गिव्हन इन टेबल 8.7. आपल्याला टेबल दिलेला आहे 8.7. त्याच्यामध्ये जे की आपण स्पिन ओनली फॉर्म्युला वापरून जी मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट केली ते दिलेले आहे आणि एक्सप्लेन करून जे की आलेले आहे ते पण दिलेले आहे. दोघांमध्ये जास्त की फरक आपल्याला दिसत नाही, तर आपण बघू ते, ठीक आहे. द एक्सपेरिमेंटल डाटा वेअर मेनली फॉर हायड्रेटेड आयन्स इन सोल्युशन ऑर इन द सॉलिड स्टेट. आता हा जो की एक्सपेरिमेंटल डाटा म्हणजेच काय, त्यांची जे की ऑब्झर्व असेल, ठीक आहे. आपल्याला इथं काय म्हटलं यांनी की आपल्याला काय दिलेलं आहे, मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट आपण विथ द हेल्प ऑफ स्पिन ओनली फॉर्म्युलाने केली. आणि एक तुम्हाला दिलेलं आहे एक्सपेरिमेंटल डाटा. आता यांनी जे की एक्सपेरिमेंट केले ते कशामध्ये केले, ते केले ॲक्वा सोल्युशनमध्ये, ठीक आहे. म्हणजे बघा आता की समजा आपल्याकडे MN आहे म्हणजे मॅग्नीज आहे, त्याला आपण वॉटरमध्ये टाकलं, ठीक आहे. मग त्याचे आयन्स तयार झाले, तर त्या आयन्सच्याने काय केली, जे की मॅग्नेटिक मुवमेंट आहे ते काढले एक्सपेरिमेंट करून, ठीक आहे. ते एक्सपेरिमेंट म्हणजे काय येईल, ते आपली ते ऑब्झर्व येईल आणि आपण जे काही कॅल्क्युलेट केली ते इथं हे येईल, ते विथ द हेल्प ऑफ स्पिन ओनली फॉर्म्युला. एक्सपेरिमेंटल म्हणजे कोणची, सेकंड कॉलम. आणि जे की आपली कॅल्क्युलेट आहे ते म्हणजेच का आपला फर्स्ट कॉलम, ठीक आहे. मग बघा, ठीक आहे. द एक्सपेरिमेंटल डाटा वेअर मेनली फॉर हायड्रेटेड आयन. म्हणजे काय केलं आपण, जे की ॲटम आहे त्यांना पाण्यामध्ये टाकलं, त्यांचे आयन्स बनले, ठीक आहे. तिथं सोल्युशन तर बनणारच आहे मग पाण्यामध्ये टाकल्यानंतर, किंवा आपण सॉलिड स्टेटमध्ये पण काढू शकतो त्याच्यामधले इलेक्ट्रॉन लॉस करून, ठीक आहे. लक्षात ठेवायचं एक गोष्ट इथं की जे आपण आयन तयार केले, ठीक आहे, ते आयन आपण ॲक्वस सोल्युशनमध्ये तयार केले किंवा ते सॉलिडमध्ये पण असेल, तर डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन आपण काय सांगू शकतो, मॅग्नेटिक मुवमेंट सांगू शकतो, ठीक आहे. तर स्कॅन्डियम जर आपण घेतला 3+मध्ये, त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानं 3Dमध्ये 0 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉन 0 येईल. मॅग्नेटिक मुवमेंट जे की कॅल्क्युलेट केली ते पण 0 असेल, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेट आणि ऑब्झर्व काय इथं सेम आहे. तसंच जर आपण पुढे गेलो Ti+3, याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन 1. मॅग्नेटिक मुवमेंट बघा कॅल्क्युलेट किती आली आपली विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला, ते 1.73. विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ते पण जवळपास सारखी आली, ठीक आहे. नंतर Ti2+, D2 आहे, याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2.84, 2.76, जवळपास सारखं.
D3साठी बघा 3.87, 3.86 म्हणजे जवळपास सारखा आहे. ठीक आहे. मग जसे जसे बघा नंबर ऑफ अनपेअर वाढत चालले इलेक्ट्रॉन, म्हणजे जसं जसं नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन वाढत जातील तसं तसं काही हे जे की मॅग्नेटिक मुवमेंट आहे ते पण काही वाढत जाईल. सर्वात जास्त बघा Mn2+ इथं D5 कॉन्फिगरेशन आहे. सर्व कसे आहे अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. 5 त्याच्याकडे अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. मॅग्नेटिक मुवमेंट बघा 5.9 टू 5.96 म्हणजे कशी आहे सर्वात जास्त आहे. ठीक आहे. मग पुढं आपण जर गेलो 4 इलेक्ट्रॉन म्हणजे थोडं कमी होईल. ठीक आहे. ऑब्झर्व जे की आपण एक्सपेरिमेंट केला 5.3 आणि 5.5. ठीक आहे. थोडाफार त्या रेंजमध्ये त्यांची आली आणि आपली जी की विथ द हेल्प ऑफ स्पिन ओनली फॉर्म्युला ते आली 4.90. ठीक आहे. थोडीफार आहे फरक, पण फरक काही एवढा नाही, तो आपण तो मान्य करू शकतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथून एक गोष्ट लक्षात आली असेल की असे आयन्स, दिस आर द आयन्स, असे आयन्स त्यांच्यामध्ये D0 असेल कॉन्फिगरेशन आणि D10 जर असेल की त्यांच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन शून्य राहतात. ठीक आहे. आणि त्यांची जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे कॅल्क्युलेटेड आणि ऑब्झर्व दोन्ही पण कसं राहील, शून्य राहील. ठीक आहे. लक्षात ठेवायची एक गोष्ट की ज्या केसमध्ये 3D किंवा Dमध्ये 0 इलेक्ट्रॉन असेल किंवा Dमध्ये 10 इलेक्ट्रॉन असेल त्यांना मॅग्नेटिक मुवमेंट अजिबात नसते. ठीक आहे. त्यांना मॅग्नेटिक मुवमेंट शून्य राहते. तुम्हाला फक्त इथं अनपेअर इलेक्ट्रॉनचाच विचार करणं आहे. जर अनपेअर इलेक्ट्रॉन हे 1 जर का असेल म्हणजे 3D1 आणि 3D9 पर्यंत याच्यामध्ये पण एक ना एक तरी अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, त्यांना का असेल मॅग्नेटिक मुवमेंट असेल. ठीक आहे. बघा आपल्याकडे 3D9 तुम्हाला दिसते इथं, तिथे एकच इलेक्ट्रॉन आहे परंतु त्याला काही ना काही मॅग्नेटिक मुवमेंट आहे. ठीक आहे. मग लक्षात एक गोष्ट ठेवायची की जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असले किती की असो ते 1 असो किंवा 5 असो, त्यांना काही ना काही मॅग्नेटिक मुवमेंट राहते. आणि जर नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन नसलच तर तिथं त्यांना मॅग्नेटिक मुवमेंट अजिबात राहत नाही. ठीक आहे. तर हे आपण त्या टेबलवरून सांगू शकतो. आता तुम्हाला दिलेला आहे इंटेक्स सॉल्व एक्झाम्पल 8.8. इथं तुम्हाला दिलेलं आहे की कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ डायव्हॅलंट आयन इन ॲक्वस सोल्युशन इफ इट्स ॲटॉमिक नंबर इज 25. आता बघा तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की 25 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे. तर 25 ॲटॉमिक नंबर कोणाचा असते, Mn म्हणजे कोण, मॅग्नीज. ठीक आहे. मग Mn आपल्याकडे जो आहे त्याचा काय करणं आपल्याला डायव्हॅलंट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस करणं आहे ॲक्वस सोल्युशनमध्ये. ठीक आहे. मग Mnचा जो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं असते लेकरो, तेव्हा ते 3D5 4s2. ठीक आहे. मग 3D5 4s2 आपल्याकडे आहे. तो जर डायव्हॅलंट जर बनला तर त्याच्यामधले 4s2 मध्ये इलेक्ट्रॉन हे निघून जातील. मग त्याच्याकडे राहिलं काय आता, त्याच्याकडे राहिलं फक्त 3D5, ओनली 3D5. मग आता 3D5 आपण Dमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे 5च्या 5 कसे असेल ते अनपेअर असेल. मग आता आपल्याकडे अनपेअर इलेक्ट्रॉन किती झाले म्हणजे व्हॅल्यू ऑफ N इक्वल टू किती झाली, 5. ठीक आहे. मग हे जर व्हॅल्यू आपण जर आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट केली म्हणजे स्पिन ओनली फॉर्म्युला बघा, मी इक्वल टू काय N इंटू N+2, देन वी गेट दिस व्हॅल्यू 5.92 BM बोर मॅग्नेटॉन. म्हणून बघा तुम्हाला दिलेलं सोल्युशन विथ ॲटॉमिक नंबर 25 डायव्हॅलंट आयन इन ॲक्वा सोल्युशन विल हॅव D5 कॉन्फिगरेशन. ठीक आहे. 5 अनपेअर इलेक्ट्रॉन, द मॅग्नेटिक मुवमेंट म्यू किती आहे म्हणजे 5.92. तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला इथं ॲटॉमिक नंबर पार्ट असले पाहिजे 30पर्यंत ॲटॉमिक नंबर पार्ट करून ठेवा की कोणासाठी कोणता ॲटॉमिक नंबर आहे आणि त्यांचे आयन्स तुम्हाला तयार करता आले पाहिजे. डायव्हॅलंट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस करायचे, ट्रायव्हॅलंट म्हणजेच काय 3 इलेक्ट्रॉन लॉस करायचे. ठीक आहे. तसं तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता जो की नेक्स्ट कन्सेप्ट आहे या 3D ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटचा तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ कलर आयन्स. आता फॉर्मेशन ऑफ कलर आयन जो आहे हे ऑल्सो डिपेंड ऑन दिस मॅग्नेटिक मुवमेंट, म्हणजे ते ऑल्सो डिपेंड करते नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनवर. ठीक आहे. ओके. मग आता बघा फॉर्मेशन ऑफ कलर आयन ही 3D सिरीजचे जे की एलिमेंट आहे जेवढे की असेल एलिमेंट, जर त्यांच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तर ते आयन आपल्याला कलर दाखवतात. ठीक आहे. पण त्यांचे आयन्स म्हणताय मी. ठीक आहे. त्यांचे आयन्स. ठीक आहे. बघा आता when an electron from lower energy d orbital is excited to a higher energy d orbital, मग आपल्याला माहित आहे की कलर जो असतो कोणी गोष्टीचा तो कशामुळे दिसतो आपल्याला, ड्यू टू एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग इथं पण तेच होते की आपल्याकडे जे 3D सिरीजचे एलिमेंट आहेत त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल आहे. ठीक आहे.
तर डी ऑर्बिटलमधला जो काही इलेक्ट्रॉन आहे समजा, तो काय त्याचं काय होतो, एक्सायटेशन होते. ठीक आहे, आपल्याकडे 5 असतात, ते 3, 1 2 3 4 आणि 5. तर जे की इथे इलेक्ट्रॉन असेल अनपेअर इलेक्ट्रॉन, त्यांचं काय होते, एक्सायटेशन होते टू द हाय एनर्जी लेवल. आणि जेव्हा परत तो वापस येईल इलेक्ट्रॉन खाली, तेव्हा तो काय करते, एनर्जी इमिट करतो. आणि ते जे की एनर्जी इमिट करेल तोच असतो त्या आयनचा कलर. ठीक आहे, मग आता हे नेमकं कशामुळे घडते तर बघा, द एनर्जी ऑफ एक्सायटेशन ऑफ करस्पॉन्ड टू द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट ॲब्सॉर्ब. आता युनिट नंबर 9मध्ये तुम्हाला ते शिकणं आहे पुढं, पण थोडं आपण याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपल्याकडे आयन्स असेल, कोणता पण आयन्स आपल्याकडे आहे 3D सिरीजचा, फॉर एक्झाम्पल Mn2+ जर मी घेतलं, तर तो आयन्स आहे, तो काय करेल की काहीतरी एनर्जी ॲब्सॉर्ब करेल. ठीक आहे, त्याला आपण म्हणू फ्रिक्वेन्सी. त्याला जे की एनर्जी आहे, रेडिएशन एनर्जी सूर्यापासून निघालेली म्हणा किंवा आपण दिलेली म्हणा, तो काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. ठीक आहे, पण हे जे की तो एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, ते नेहमी लक्षात ठेवायचं, ते कशामधली असली पाहिजे, फ्रिक्वेन्सी जनरली लाईज इन बिटवीन व्हिजिबल रिजन. ते व्हिजिबल रिजनमधली असली पाहिजे, म्हणजे 400 ते 800 नॅनोमीटरपर्यंत हे जी की रेंज आहे, 400 ते 800 नॅनोमीटर, हे व्हिजिबलची काय, एक व्हिजिबल लाईटची काय ती रेंज आहे. ठीक आहे, तर त्या रेंजमध्ये जर काय केलं, लाईट ॲब्सॉर्ब केलं आपल्या कॅटायननं, किंवा जो की आपल्याकडे आयन्स आहे त्यानं काय केलं, रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं, तेव्हा तिथं काय होतं, एक्सायटेशन होते कोणाचं, इलेक्ट्रॉनचं. ठीक आहे, देर इज अ एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड एनर्जी लेवल टू द हाय एनर्जी लेवल. ठीक आहे, मग तुम्हाला मी आता काढून दाखवतो की नेमकं तिथं एक्सायटेशन कसं होते. समजा बघा, आपल्याकडे एक दिस इज डी ऑर्बिटल आहे आपल्याकडे, 1 2 3 4 आणि 5. सर्वांची एनर्जी कशी आहे, सारखी आहे. ठीक आहे, आता एनर्जी सारखी आहे इथं, तर एक्सायटेशन होऊन इलेक्ट्रॉन कुठं जाईल, तर तेव्हा काय होते इथं, की दिस डी ऑर्बिटल स्प्लिट इंटू 2 ऑर्बिटल. एक राहतो T2G आणि एक राहतो EG. म्हणजे वर असतात 2 ऑर्बिटल, खाली असतात 3 ऑर्बिटल. ठीक आहे, खाली किती आहे, 3. मग काय होते, जर इथं समजा इथं एक इलेक्ट्रॉन आहे खाली, म्हणजे हे दिस इज द D1 कॉन्फिगरेशन. ओके, मग खाली एक इलेक्ट्रॉन आहे आहे मग तो काय होईल, एक एनर्जी काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. ठीक आहे, कशामधली पण, व्हिजिबल रिजनमधली. व्हिजिबल रेंज किती आहे, 400 ते 800 नॅनोमीटर. ठीक आहे, मग तो एनर्जी ॲब्सॉर्ब करेल आणि तो इलेक्ट्रॉन कुठं जाईल, तो वर जाईल. म्हणजे फ्रॉम दिस लोअर एनर्जी, दिस इज लोअर एनर्जी टू द दिस इज हायर एनर्जी. म्हणजे लोअर एनर्जीमधला इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन आपल्याकडे आहे, तो कुठे गेला, हायर एनर्जीमध्ये गेला. कशामुळे, ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट फ्रॉम व्हिजिबल रिजन, दॅट इज फ्रॉम 400 टू 800 नॅनोमीटर. तो तिथचा कोणता पण लाईट ॲब्सॉर्ब करू शकतो त्या रेंजमधला. ठीक आहे, मग त्यानं असं केलं, मग तो कुठे गेला, वर गेला. मग वर तो गेला, तर परत तो काय, वर असतो तो अनस्टेबल, मग परत तो खाली येतो. ठीक आहे, मग जेव्हा तो खाली येतो, तेव्हा तो काय करतो, एक एनर्जी इमिट करतो. एनर्जी म्हणजेच काय, काही फ्रिक्वेन्सी इमिट करतो. ठीक आहे, आणि त्या फ्रिक्वेन्सीला पण काय असते, एक वेवलेंथ राहते. ठीक आहे, जसं आपण म्हटलं की त्यांना व्हिजिबल रिजन ॲब्सॉर्ब केला 400 ते 800 या रेंजमधला. त्याचप्रमाणे तो काय करतो, जेव्हा खाली येतो ग्राउंड लेवलमध्ये पुन्हा, तेव्हा तो काहीतरी एनर्जी इमिट करतो, म्हणजे रॅडिएशन इमिट करतो. त्याला पण काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल, आणि त्याला जेवढी की फ्रिक्वेन्सी असेल, त्या फ्रिक्वेन्सीचाच कलर तो आपल्याला दाखवतो. ठीक आहे, जनरली काय करायचं, हे जे की 3D सिरीजचे एलिमेंट आहे, आपल्याला कॉम्प्लिमेंटरी कलर दाखवतात. ठीक आहे, म्हणजे त्यानंतर एक कलर ॲब्सॉर्ब केला, तर त्याच्या विरुद्ध कलर तुम्हाला तो दाखवल. ठीक आहे, मग बघा की नेमकं कॉम्प्लिमेंटरी कलर का असते, हे तुम्हाला समजलं असेल आता, की 3D सिरीज जो आहे इथं, दिस इज डी इलेक्ट्रॉन. ओके, हे सगळं समान एनर्जीचे आहेत, ते स्प्लिट होतात 2 ऑर्बिटलमध्ये किंवा 2 एनर्जीमध्ये, एक लोअर एनर्जी आणि एक हायर एनर्जी. तिथं काय होते, मग असं एक्सायटेशन होतं इलेक्ट्रॉनचं. ठीक आहे, फ्रॉम लोअर टू द हायर, मग परत हायर टू लोअर होते, आणि तिथे एनर्जी इमिट होते, आणि वी गेट द कलर ऑफ दॅट आयन्स ऑर दॅट कंपाऊंड. ठीक आहे, तर हे त्याचं काय मेकॅनिझम आहे कलरचं. मग जो ॲब्सॉर्ब केला, तो कलर आपल्याला कधीच दिसत नसतो. ठीक आहे, म्हणजे जो लाईट दिलेला कंपाऊंड ॲब्सॉर्ब करेल, तो कलर आपल्याला कधीच दिसत नसतो. परंतु जेव्हा तो इलेक्ट्रॉन वरून खाली येईल, तेव्हा जो लाईट इमिट करेल, तो कलर आपल्याला दिसतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी कलर. तर बघू आपण ते आता. बघा, बघितलं आपण की तिथं फक्त व्हिजिबल रिजनमधलीच काय असली पाहिजे, तिथं फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. व्हिजिबल
रिजनमधलाच लाईट तो आपला दिलेला कंपाऊंड जो आहे किंवा आयन ॲब्सॉर्ब करेल. ठीक आहे. बघा, द कलर ऑब्झर्व करस्पॉन्ड टू द कम्प्लिमेंटरी कलर ऑफ द लाईट ॲब्सॉर्ब. मग आपल्याला जो की कलर दिसतो डोळ्यांना एखाद्या कंपाऊंडचा किंवा आयनचा, तो कशामुळे राहतो, तर तो त्याचा कम्प्लिमेंटरी कलर राहतो. ठीक आहे. मग आता कम्प्लिमेंटरी कलर हे कसं राहते, तर मी तुम्हाला डायग्राम काढतो इथं. तुम्हाला मी सांगितलेलं असेल आधी. बघा, समजा हे डायग्राम काढली मी अशी गोल. ठीक आहे. पूर्णपणे गोल. ठीक आहे. हे पूर्णपणे गोल आहे. त्याचे मी काय केले, 6 भाग केले. 6 भाग केले. ते इथं राहते बघा, व्हायलेट, हा बी, हा जी, हा ओ, हा वाय आणि हा आर. मग याचा अर्थ बघा काय होती, हे जी डायग्राम आहे हे कम्प्लिमेंटरी डायग्राम आहे. तर जर एखाद्या सबस्टरनं काय ऐकलं, रेड लाईट जर ॲब्सॉर्ब केला असेल, की कोणता लाईट, रेड लाईट जर ॲब्सॉर्ब केला असेल, तर रेडच्या करस्पॉन्डिंग बघा कोणचा एकदम त्याच्या बघायचा अपोजिट. मग रेडला अपोजिट आहे इथं त्याचा ग्रीन. ठीक आहे. मग रेड लाईट जर ॲब्सॉर्ब केला तर तो काय करेल, ग्रीन लाईट काय करेल, आपल्याला काय करेल, तो हे करेल. ठीक आहे. मग बघा आता इथं काय केलं ना, ग्रीन लाईट काय केला, शो केला. ठीक आहे. म्हणजे रेड जेव्हा तो ॲब्सॉर्ब करेल तेव्हा ग्रीन आपल्याला दिसत. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण कम्प्लिमेंटरी. त्याचप्रमाणे जर ब्ल्यू काय केला, ॲब्सॉर्ब केला, तर आपल्याला ब्ल्यू दिसणार नाही, तर आपल्याला कोणता दिसेल, वाय म्हणजे काय, येलो. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण कम्प्लिमेंटरी कलर. ते लक्षात ठेवायचं इथं, की पहिले व्ही बी जी ओ वाय आर त्याची डायग्राम काढून घ्यायची. आणि जो कलर तो ॲब्सॉर्ब करेल, जो कलर स्वतः तो ॲब्सॉर्ब करेल, तो कलर कधीच दाखवणार नाही, परंतु त्याचा जो काही विरुद्ध कलर आपल्याला तो दाखवाल. म्हणजे आर ॲब्सॉर्ब केला, ग्रीन दाखवाल, ग्रीन केला, रेड दाखवाल. ठीक आहे. तसं मग जे आपल्याला झाडं वगैरे दिसतात समजा, तर आपल्याला ग्रीन कलर का बरं दिसतो, मग ते काय करतात, रेड कलरचा लाईट ॲब्सॉर्ब करतात आणि वी गेट ग्रीन कलर ऑफ लीव्स. ते त्याचं सायंटिफिक रिझन आहे, की झाडं का बरं तुम्हाला हिरवे दिसतात, पानं का बरं हिरवी दिसतात, तर त्याचं कारण ते आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके, इट इज अ बायो कॉन्सेप्ट. पुढे जाऊ आपण आता. द कलर ऑब्झर्व करस्पॉन्ड टू द कॉम्प्लिमेंटरी कलर ऑफ द लाईट ॲब्सॉर्ब. पुढे बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट ॲब्सॉर्ब इज डिटरमाइंड बाय द नेचर ऑफ द लिगॅन. मग आता जे की आपल्याकडे आयन्स आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर Cu+2 आयन्स आहे, तर हा फ्रिक्वेन्सी म्हणजे किती नॅनोमीटरचा किंवा किती फ्रिक्वेन्सीचा लाईट ॲब्सॉर्ब करेल, हे डिपेंड राहते या Cu2+ सोबत सोबती कोण आहे. म्हणजे जो की कॉम्प्लेक्स आहे आपल्याकडे Cu2+नं फॉर्म केलेला, याला सोबत कोण आहे. समजा आता बघा, कॉम्प्लेक्स काढतो मी इथं. आपल्याकडे CuH2/6 H2/6 हा एक कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. तर या कॉम्प्लेक्समध्ये CUचे जे की OS आहे ते आहे +2. ठीक आहे. OS म्हणजे का, ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे इथं Cu2+ आयन्स आहे, सोबत त्याला वॉटर आहे. वॉटर हा लिगॅंडचं काम करतो. तुम्हाला सर्व तिकडे नंतर शिकणं आहे, लिगॅंड हे सेंट्रल मेटल ॲटम सर्व तुम्हाला नंतर तिकडं शिकणं आहे नेक्स्ट चॅप्टरला. ठीक आहे. तर इथं या Cu2+ सोबत हा वॉटर आहे. ठीक आहे. मग वॉटरचा मॉलिक्यूल इथं आहे. तर जेव्हा सोबत वॉटर असेल तेव्हा ला वेगळा कलर असेल. ठीक आहे. जेव्हा या सोबत दुसरा अमोनिया वगैरे असेल तेव्हा वेगळा कलर असेल. म्हणजे कलर आयन एकच आहे आपल्याकडे, OS पण सारखीच आहे, परंतु त्याच्यासोबत लिगॅंड कोण कोण आहे, जे काही या सोबत आहे त्याला आपण लिगॅंड म्हणतो, लिगॅंड. ठीक आहे. LIGAND. त्याच्यासोबत लिगॅंड कोण आहे त्याच्यावर आपण त्यांचा कलर ठरवू शकतो. ठीक आहे. मग समजा बघा आता, की द लाईट फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट ॲब्सॉर्ब इज डिटरमाइंड बाय द नेचर ऑफ द लिगॅंड. म्हणजे लिगॅंड जे की आपले मेटल आहेत, आयन्स आहेत, त्याच्यासोबत कोणतं आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो. ठीक आहे. इन ॲक्वस बघा, तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे इन ॲक्वस सोल्युशन. आता ॲक्वस सोल्युशन म्हणजेच काय, तिथे लिगॅंड असेल H2O म्हणजेच काय, आपलं वॉटर. ठीक आहे. व्हेअर द वॉटर मॉलिक्यूल आर लिगॅंड तुम्हाला दिलेलं बघा इथं, व्हेअर द वॉटर मॉलिक्यूल आर लिगॅंड. लिगॅंड म्हणजेच काय, तो त्या आपल्या आयनसोबत कंबाईन होईल आणि एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करेल. ठीक आहे. असं जे मी ब्रॅकेटमध्ये काढलं होतं आता, त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. पुढे बघा, द कलर ऑफ दिस आयन्स ऑब्झर्व आर लिस्टेड इन टेबल 8.8. तर बघा, कोणता
आयन्स कोणता कलर दाखवाल हे तुम्हाला काय दिलेलं आहे टेबल 8.8 दिलेलं आहे. ठीक आहे. अ फ्यू कलर सोल्युशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट आर इल्युस्ट्रेटेड इन फिगर 8.5. आता 8.8 जे आहे तर हे जे आहेत आपण बघितलेलं आहे की 8.8 म्हणजे काय, कलर तुम्हाला कोणता दाखवाल डिपेंडिंग ऑन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो इथं की ज्याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तोच फक्त कलर दाखवेल, बाकी कलर दाखवणार नाही. आता बघा तुम्हाला डायग्राम दिलेलं आहे इथं 8.5. ए फ्यू कलर सोल्युशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट आर इल्युस्ट्रेटेड इन फिगर 8.5. मग आता बघा हे सर्व काय हे पाण्यामधले कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. मी जे काढलं होतं CuH2O/6. ठीक आहे. तर हा तो कॉम्प्लेक्स सर्व हे पाण्यामधले कॉम्प्लेक्स आहे. कोणाचे ट्रान्झिशन सिरीजचे, म्हणजे CuH मेटल मी घेतला त्याला पाण्यात टाकलं तर आपल्याला अशा प्रकारचं काहीतरी पाहायला मिळते. ठीक आहे. आता बघा कलर ऑफ सम फर्स्ट रो ट्रान्झिशन मेटल आयन इन ॲक्वस सोल्युशन. ॲक्वस सोल्युशन म्हणजे तिथं H2 हा लिगँड असेल. फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे इथून जर आपण इकडे गेलो तर बघा आता त्याचा कलर तुम्हाला कसा कसा दिसतो. V4+ कलर असा आहे. नंतर आपण पुढे पुढे गेलो सगळ्यात शेवटी काय Cu2+ कलर कसा ब्ल्यू आहे. म्हणजे कॉपर जर तुम्ही पाण्यासोबत ट्रीट केला, पाण्यामध्ये टाकला तर तो ब्ल्यू होईल. ठीक आहे. तसा होईल तो ब्ल्यू. परंतु कॉपर तोच आहे, परंतु तो आपण HCl सोबत टाकला तर तो ब्ल्यू राहणार नाही, तो काहीतरी ग्रीन वगैरे होईल. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं की जो की कलर आहे डिपेंड करतो लिगँडवर. ठीक आहे. ओके. मग आता कलर कशावर डिपेंड करतो तर त्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्यांनी इथं सांगितलेलं आहे फक्त की जे की आपण डायग्राम बघितलं की इलेक्ट्रॉनचं काय होतं, एक्सायटेशन होत आहे लोअर ऑर्बिटल टू द हायर ऑर्बिटल, त्याला आपण म्हणतो डी ट्रान्झिशन. डी ट्रान्झिशन. मग कलर दाखवणं हे कशावर डिपेंड राहील, मग डी ट्रान्झिशनवर डिपेंड राहील. हा पहिला पॉईंट झाला. आणि कलर कशावर डिपेंड राहतो परत लिगँडवर, त्याच्यासोबत लिगँड कोणता अटॅच आहे. ठीक आहे. बघा आपण कंडिशन बघत आहे की कलर तुम्हाला केव्हा दाखवू शकेल आपला 3D सिरीजचे एलिमेंट. त्याच्यामधलं पहिलं काय महत्त्वाचं डी ट्रान्झिशन. तिथं इलेक्ट्रॉन हा काय आला किंवा त्याचं ट्रान्झिशन झालं पाहिजे लोअर डी ऑर्बिटल टू द हायर डी ऑर्बिटल. ठीक आहे. नंतर दुसरी कंडिशन काय की त्या आपला जो की आयन्स आहे त्याच्यासोबत लिगँड कोणचा आहे. ठीक आहे. लिगँड जर वेगवेगळा असेल तर तुम्हाला वेगवेगळे कलर पाहायला मिळतील. ठीक आहे. तिसरी कंडिशन जी आहे ते म्हणजे जिओमेट्री कशी आहे, म्हणजे जो की कॉम्प्लेक्स फॉर्म होईल त्याची जिओमेट्री कशी आहे, ऑक्टाहेड्रल आहे की टेट्राहेड्रल आहे. जेव्हा मी इथं काय घेतलं होतं CU सोबत 6H2 घेतले होते ना, तेव्हा त्याची जिओमेट्री काय होती, ऑक्टाहेड्रल होती. ठीक आहे. म्हणजे जिओमेट्रीवर पण कलर अवलंबून राहतो. जर जिओमेट्री टेट्राहेड्रल असेल, ठीक आहे, टेट्राहेड्रल असेल जिओमेट्री तर कलर वेगळा राहतो. ठीक आहे. जरी तो काय असला आपला आयन जो आहे सेम असेल, ठीक आहे, आयन जर सेम असेल लिगँड पण सेम असेल परंतु जिओमेट्री वेगळी असेल तर कलर पण काय राहतो, चेंज होतो. ठीक आहे. मग आपण कलर कशा गोष्टीवर डिपेंड आहे हे बघत आहे. पहिलं आपण बघितलं डी ट्रान्झिशन, नंतर लिगँड, नेचर ऑफ लिगँड. ठीक आहे. लिगँडसोबत वेगवेगळे लिगँड जर असले वेगवेगळा तुम्हाला कलर भेटेल. नंतर काय बघितलं आपण, हे बघितलं आपण. ठीक आहे. पहिलं गोष्ट बघा डी ट्रान्झिशन बघितली आपण. नंतर दुसरं काय बघितलं, नेचर ऑफ लिगँड बघितला. नंतर जिओमेट्री बघितली आपण. ठीक आहे. जिओमेट्री बघितली, जिओमेट्री. आणि चौथी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये बघा आता चौथ्या गोष्टीमध्ये एक चार्ज ट्रान्सफर येते इथं. चार्ज ट्रान्सफर ते तुम्हाला इथे काही व्यवस्थित बघणं नाही आहे, तर लक्षात ठेवायचं जे की कलर दिसतो तुम्हाला त्याच्यामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. एक अनपेअर इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असलाच पाहिजे, अनपेअर इलेक्ट्रॉन असलं पाहिजे, तिथं ट्रान्झिशन झालं पाहिजे. ठीक आहे. तर हेच तिथं मेन आहे. सोबत जे की आहेत मग आपल्याला लिगँड पाहिजे, जिओमेट्री पाहिजे, ते आता आहेतच तिथं. ठीक आहे. ओके. तर हे जे की तुम्हाला दिसते तर दिस इज अ कलर. ॲक्वस सोल्युशनमध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला पाहायला मिळतात 3D सिरीजचे. दिस इज हा Vचा आहे, हा V3चा आहे, हा Mn2+चा, हा Fe3+चा, हा कोबाल्ट, हा निकेल आणि हा कॉपरचा. हे सर्व काय आयन्स आहेत ते. त्याच्यावर काय चार्ज आहे ना, म्हणजे सर्व काय ते आयन्स आहे. ठीक आहे. मग परत आपण हे जे की टेबल 8.8 आहे याच्यावरून आणखीन एक गोष्ट सांगू शकतो की बघा ज्याच्यामध्ये D0 आहे आणि त्याच्यामध्ये D10 आहे. D0 आणि D10 म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉन 0. तर हे तुम्हाला कलर दाखवणार नाही. दे आर कलरलेस. ठीक आहे. कसे बघा कसे आहेत ते कलरलेस. लक्षात ठेवायचं इथं कलरच्या बाबतीतही पण जर मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन नसेल, D0 असेल आणि D10 असेल तर
तो कंपाऊंड किंवा तो एलिमेंट किंवा तो कॅटायन किंवा तो आयन आपल्याला कलर दाखवणार नाही, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉनच नाही. इलेक्ट्रॉन जर नसेल त्याचं एक्सायटेशन होणार नाही. एक्सायटेशन झालं नाही तर काय होईल तिथं कलर दाखवणार नाही, कारण तिथं देर इज अ नो ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर टू द हायर एनर्जी लेवल. तो खाली परत येणार नाही, परत आला नाही तर काय होईल, आपल्याला कलर पण दिसणार नाही. तर लक्षात ठेवायचं की कलर डायरेक्टली आपण नंबर ऑफ अनफिल इलेक्ट्रॉनशी रिलेट करू शकतो. मग आता 3D1 मध्ये बघा, इथं Ti3+ आहे, याच्यामध्ये एक अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, त्याचा कलर कसा आहे, पर्पल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आपण सर्व बघितले इथं काही ना काही ना कलर असतो, ते तुम्हाला एकदा बघून घेणार आहे. ठीक आहे, Cr2+ याच्यामध्ये नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन, याच्याकडे D4 कॉन्ट्रीब्युशन आहे. D4 म्हणजेच काय, याच्याकडे काही ना काही इलेक्ट्रॉन असेल अनपेअर. 4 म्हणजे काय, 4 कसे असेल, अनपेअर असेल. ठीक आहे, मग त्याला काय असेल, व्हायलेट कलर. आता इथं बघा 2+ Mn, याला 5ही इलेक्ट्रॉन काय इथं अनपेअर आहे, तिथं जास्त होईल मग एक्सायटेशन, तिथं ट्रान्झिशन जास्त होईल, इथं तो लाईट ॲब्सॉर्ब करेल जास्त, तिथं इमिशन होईल मग. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला काय येतो, पिंक कलर येतो. तर हे जे काही आहे हे कशामध्ये आपल्याला हे ॲक्वस सोल्युशनमध्ये लक्षात ठेवायचं आहे. हे इन द ॲक्वस सोल्युशन, म्हणजे हे जे की आपण बघितलं इथं Mn आहे, Mn3+ आहे, तर सोबत कोण असेल, त्याला सोबत H2 असेल, हे लक्षात ठेवायचं इथं. म्हणजे लिगँड कोण आहे इथं, H2. ठीक आहे, तेव्हाच तुम्हाला हे कलर दिसेल. नंतर इथं H2 जर नसेल तर वेगवेगळं तुम्हाला कलर पाहायला मिळतात. ठीक आहे, हा खूप मोठा टॉपिक आहे. तुम्हाला ते नेक्स्ट चॅप्टर जो आपण स्टार्ट करू त्याच्यामध्ये तुम्हाला हे करणं आहे, व्यवस्थितपणे बघणं आहे. ठीक आहे, तर पुढं जो आपण की फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आता जो की नेक्स्ट पॉईंट आहे याचा, की हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड पण फॉर्म करू शकतो. ठीक आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजेच काय, असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये खूप सारे लिगँड असतात. ठीक आहे, मग बघा, कॉम्प्लेक्स कंपाऊंड आर दोज इन विच द मेटल आयन बाइंड अ नंबर ऑफ anion or neutral molecule having complex species. ठीक आहे, विथ द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. आता लक्षात घ्या इथे एकच गोष्ट, की हे जी की कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजेच काय, जो आपल्याकडे ट्रान्झिशन सिरीजचा जो की एखादा ॲटम असेल किंवा आयन्स असेल, फॉर एक्झाम्पल जर मी Fe घेतला, तर तो खूप साऱ्या जे की ॲनायन म्हणजे निगेटिव्ह चार्जवाले असेल, न्यूट्रल असेल मॉलिक्यूल, निगेटिव्हवाले ॲनायन आणि न्यूट्रल मॉलिक्यूल यांच्याशी कॉम्प्लेक्स फॉर्म करतो किंवा एक कंपाऊंड फॉर्म करतो किंवा बॉन्ड फॉर्म करतो. फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं तर इथं CN6 तर CNवर चार्ज कोणता राहतो, निगेटिव्ह, म्हणजे हा काय आला, ॲनायन झाला. तर जेव्हा Fe हा CN6 सोबत काय करेल, बॉन्ड फॉर्म करेल, तेव्हा तो जो की एक कंपाऊंड तयार होईल त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे, त्याचप्रमाणे जेव्हा हा जो की Fe आहे H2 सोबत, H2 काय मॉलिक्यूल आहे आपला. ठीक आहे, इथं आपण ॲनायनचं एक्झाम्पल बघितलं, CN काय होता, ॲनायन. आता मॉलिक्यूल म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल H2 पण लिगँडचं काम करतो. जेव्हा हा Fe H2 सोबत रिॲक्ट होईल तेव्हा पण काय होईल, एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होईल, Feचा किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म होईल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की 3D सिरीज एलिमेंटला खूप जास्त टेंडन्सी आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करण्याची. कशामुळं, त्यांची साईज खूप कमी राहते, स्मॉल साईज राहते, आणि त्याचा चार्ज पण जास्त राहतो. ते पुढे बघू आपण. बघा, फ्यू एक्झाम्पल्स आर, हे सर्व कशा माहीत आहे काय, दीज आर द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. याच्यामध्ये बघा FeCN/6, FeCN/6, हे 4 वेगवेगळ्या याच्यावर, हे 4वर सर्व डिपेंड राहते. ठीक आहे, ते आपण पुढं बघणारच आहे. CuNH3/4, नंतर PtCl4. तर हे जे काही आहे सर्व कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. याच्यामध्ये जे की आपले सेंट्रल ॲटम आहेत ते सर्व डी ब्लॉकचे आहेत किंवा 3D मधले किंवा 4D मधले. याच्यामध्ये प्लॅटिनम हा 3D मधला नाही आहे. ठीक आहे, तो पण तो डी ब्लॉकचा आहे. ओके, द केमिस्ट्री ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज, आता हे जी काही केमिस्ट्री आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंडची खूप वास्ट आहे. ठीक आहे, इज डील्ट विथ इन डिटेल इन युनिट 9. आपल्याला ते पूर्णपणे नंतर बघणं आहे नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ठीक आहे, तर ट्रान्झिशन मेटल फॉर्म अ लार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवायचं, ट्रान्झिशन मेटल खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म करतात. दिस इज ड्यू टू द कम्पॅरेटिव्हली स्मॉलर साईज ऑफ द मेटल आयन. कशामुळे होते, की ट्रान्झिशन सिरीजची जी काही एलिमेंट आहे ना, कशी साईज आहे, स्मॉल साईज आहे. ठीक आहे, देअर हाय आयनिक चार्ज. आता आयनिक चार्ज म्हणजेच काय, ते त्यांची जी काही इलेक्ट्रॉन लॉस करण्याची क्षमता आहे ते पण थोडी जास्त आहे. ठीक आहे, अँड द अवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल फॉर बॉन्ड फॉर्मेशन. आणि ते काय करू शकतात, त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल्स पण आहे, काहींच्यामध्ये व्हॅकंट पण राहते, काहींच्यामध्ये भरलेली आहे, परंतु त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल आहे शेवटी. त्याच्यामुळे ते काय करू शकतात, बॉन्ड फॉर्म करू शकतात खूप मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, तर या सर्व गोष्टीमुळे काय होते, की हे जे की 3D सिरीजचे एलिमेंट आहे ते आपल्याला काय करतात, शोज द प्रॉपर्टी ऑफ टू फॉर्म कॉम्प्लेक्स कंपाऊंड.
त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये असं बघितलं की ते कलर पण दाखवतात आणि आपण असं बघितलं की त्यांना काही मॅग्नेटिक मुवमेंट पण असते. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द सम प्रॉपर्टी. आणखीन जे की पुढे प्रॉपर्टीज आहे की त्यांना कॅटालिटिक प्रॉपर्टी पण आहे, नंतर फॉर्मेशन ऑफ इंटरस्टेशियल कंपाऊंड. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर ठीक आहे. तर आपण इथं स्पिन ओनली फॉर्म्युला बघितला, तो लक्षात ठेवायचा, म्यू इक्वल टू अंडर रूट एन इंटू n+2. ठीक आहे. तो फॉर्म्युला तर तुम्हाला माहीत असेल. आणि जे की 3D सिरीजचे एलिमेंट आहे, स्पेशली स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत 3D सिरीज आहे, त्यांचे ॲटॉमिक नंबर तुम्ही काय करायचे, पाठ करून घ्यायचे. ठीक आहे. ओके. तर इथं आपण